सुनबाई, तुझी मनमानी या घरात चालणार नाही. हे माझं घर आहे. इथे माझे नियम चालतात, तुझ्या माहेरचे नाही. सकाळचे 6:45 वाजले होते. शांतीनिवास या घराच्या हॉलमध्ये सासूबाई शालिनीबाईंचा खणखणीत कडक आवाज घुमला. त्यांच्या हातातील चहाचा कप टेबलावर इतक्या जोरात आदळला की कपातील चहा टेबलावर सांडला. त्यांचा हात थेट तोफखाना लहान सून वर्षावर डागरला गेला होता. कारण काय तर वर्षाने सासूबाईंना न विचारता आज सकाळी हॉलच्या खिडकीचे जुने जड पडदे बदलले होते आणि तिथे फिकट गुलाबी रंगाचे नवीन हलके आधुनिक पडदे लावले होते. वर्षा आजच्या पिढीची नोकरी करणारी आणि घरात थोडा मोकळेपणा, नवा बदल करू पाहणारी मुलगी होती. तर शालिनीबाईंना वाटत होते की सुनांनी स्वतःच्या मनाने घरात एक सुईसुद्धा हलवू नये. वर्षा शांत उभी होती, पण सासूबाईंच्या अशा ओरडण्याने तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. तेवढ्याच स्वयंपाकघरातून मोठी सून अलका धावत बाहेर आली. अलका या घरात गेली 15 वर्ष मोठ्या सूनबाई म्हणून वावरत होत्या. त्यांनी सासूबाईंची हुकुमशाही सोसली होती. अलका म्हणाली, सासूबाई जरा शांत व्हा. वर्षाचा उद्देश वाईट नव्हता. जुने पडदे खूप धुळीने माखले होते म्हणून तिने. तू मध्ये पडू नकोस अलके. शालिनीबाईंनी हातानेच अलकाताईंना गप्प केले. 15 वर्ष झाली तू या घरात आहेस. मी कधी तुला घरात स्वतःच्या मनाने काही करू दिलं का? मग ही 2 वर्षांची पोरगी एवढी धाडशी कशी झाली? आज पडदे बदलले, उद्या म्हणेल घरातली माणसं बदला. मी जिवंत असेपर्यंत या घरात कोणाचीच मनमानी चालणार नाही, समजलं? वर्षाने ओठ चावला. तिने काही न बोलता तिची बॅग उचलली आणि ती ऑफिससाठी घराबाहेर पडली. अलकाने सुस्कारा सोडला. घराचे वातावरण एका क्षणात तणावपूर्ण झाले होते. संध्याकाळी वर्षा ऑफिसमधून घरी आली तेव्हा सासूबाई मंदिरात गेल्या होत्या. तिचा चेहरा पडला होता. स्वयंपाकघरात अलका चहा ठेवत होती. वर्षा तिथे आली आणि खुर्चीवर बसली. जाऊबाई, मला या घरात गुदमरल्यासारखं होतंय हो. वर्षा रडवेली होऊन म्हणाली, साधं पडदे बदलण्यावरून एवढा मोठा तमाशा. मी काही गुन्हा केला होता का? एवढी ओरडायची काय गरज होती सासूबाईंना? मला घरात छोटासा निर्णय घेण्याचाही अधिकार नाही का? प्रत्येक गोष्टीवर तुझी मनमानी चालणार नाही. हा टोमणा ऐकून माझा स्वाभिमान दुखावतो. अलकाताईंनी चहाचा कप वर्षासमोर ठेवत म्हटले, वर्षा, सासूबाईंचा स्वभाव कडक आहे. त्यांना भीती वाटते की सुनांनी स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात केली तर त्यांचा मान कमी होईल. पण आपण त्यांच्याशी भांडून काही होणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल. वर्षाने चहाचा घोट घेतला आणि म्हणाली, नाही जाऊबाई, आपण नेहमी नमते घेतो म्हणूनच त्यांना वाटते की त्यांची हुकुमशाही बरोबर आहे. मी फक्त घराला सुंदर बनवत होते. आता मी सासूबाईंना हे पटवून देणारच की घरात सुनांची मनमानी नसते, तर ते त्यांचे हक्क असते. काही दिवसांनी घरात मोठा प्रसंग आला. वर्षाच्या पतीने नितीनने घरात एक नवीन कॉम्प्युटर टेबल आणायचे ठरवले. जेव्हा हे सामान दारात आले तेव्हा शालिनीबाईंनी दारातच सामान अडवले. हे सामान आत येणार नाही, शालिनीबाई म्हणाल्या. घरात आधीच फर्निचर आहे. मला न विचारता हे सामान कोणी मागवले? वर्षा पुढे आली आणि म्हणाली, सासूबाई, हे सामान नितीनने मागवले आहे. त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी टेबल हवे होते. नितीनने मागवले की तू त्याला सांगून मागवायला लावले आहेस? शालिनीबाईंनी टोमणा मारला. सुनबाई, तुझी ही मनमानी मी चालू देणार नाही. माझ्या घरात काय येणार काय नाही हे मी ठरवणार. यावेळी वर्षा मागे हटली नाही. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, सासूबाई, याला मनमानी म्हणत नाहीत, याला गरज म्हणतात. नितीन या घराचा मुलगा आहे आणि मी या घराची सून. जर आम्हाला आमच्या गरजेच्या वस्तू घरात आणण्यासाठीही तुमच्या परवानगीची गरज असेल तर मग हे आमचे घर कसं झालं? तुम्ही नेहमी म्हणता ना, तुझी मनमानी चालणार नाही. मग तुमची ही हुकुमशाही तरी या घरात कशी काय चालेल? या घरातील पहिलाच मोठा संवाद होता जिथे सुनेने सासूला थेट उत्तर दिले होते. शालिनीबाईंचा चेहरा रागाने लाल झाला. शालिनीबाईंनी 2 दिवस अन्न पाणी सोडले. त्यांना वाटले की सुना आता त्यांच्या ऐकणार नाहीत.
पण वर्षा आणि अलकाताई दोघींनीही सासूबाईंचा आदर कमी केला नाही. त्या वेळेवर त्यांचे जेवण खोलीत ठेवायच्या, त्यांची विचारपूस करायच्या. तिसऱ्या दिवशी शालिनीबाईंनी अलकाताईंना खोलीत बोलावले. अलके, वर्षाने माझ्या तोंडावर उत्तर दिले, तरीही तू तिचीच बाजू घेतेस का? मी काय या घराची कोणीच नाही. अलकाताई सासूबाईंच्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, सासूबाई, वर्षाने जे केले ती तिची मनमानी नव्हती. हे बघा, 15 वर्ष मी तुमच्या प्रत्येक नियमाचे पालन केले, कारण मी जुन्या विचारांची होते. पण त्यामुळे काय झाले, माझ्या मनात नेहमी एक भीती राहिली. मला हे घर कधी स्वतःचे वाटलेच नाही. वर्षा आजच्या पिढीची आहे. ती घर आणि नोकरी दोन्ही सांभाळते. ती जे बदलते आहे ते घराच्या चांगल्यासाठी आहे. तिने नितीनच्या गरजेसाठी टेबल आणला, यात तिची काय मनमानी? तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला मनमानी म्हणून टोमणे मारत राहिलात तर मुलं तुमच्यापासून लांब जातील. हुकुमशाहीने घर चालत नाही सासूबाई, ते प्रेमाने चालते. अलकाचे हे 15 वर्षातील पहिलेच स्पष्ट शब्द होते. शालिनीबाईंना धक्का बसला. त्यांनी विचार केला की खरोखरच त्यांचे टोमणे आणि कडक नियम घरातील आनंद हिरावून घेत आहेत का? दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनीबाई स्वतः खोलीतून बाहेर आल्या. वर्षा स्वयंपाकघरात चहा करत होती. शालिनीबाई हॉलमध्ये आल्या. त्यांनी खिडकीच्या त्या फिकट गुलाबी पडद्यांकडे पाहिले. ते पडदे खरोखरच खूप सुंदर दिसत होते आणि त्यामुळे घरात चांगला प्रकाश येत होता. शालिनीबाई स्वयंपाकघराच्या दारात आल्या. वर्षाने त्यांना पाहिले. ती थोडी घाबरली की सासूबाई पुन्हा ओरडतील. शालिनीबाई मऊ आवाजात म्हणाल्या, वर्षा, भाजीमध्ये आज तिखट जरा जास्त घाल हो, नितीनला तिखट आवडतं. वर्षाने आश्चर्याने पाहिले. शालिनीबाई हसल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मी नेहमी म्हणायचे ना की तुझी मनमानी चालणार नाही, पण आज मला समजलं ती मनमानी नव्हती, तर या घराला सजवण्याचा तुझा हक्क होता. आजपासून तुला घरात जे बदल करायचे आहेत ते तू करू शकतेस. फक्त चहा वेळेवर मिळत जावं म्हणजे झालं. वर्षाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने धावत जाऊन सासूबाईंना मिठी मारली. अलकाताईंनी स्वयंपाकघरातून ते पाहिले आणि त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान पसरले. मागच्या आठवड्यात सासूबाईंनी वर्षाला पडदे लावण्याची परवानगी दिली होती खरी, पण बदललेला स्वभाव जास्त दिवस टिकेल तर त्या शालिनीबाई कसल्या. 2 दिवसांपूर्वीच गल्लीतल्या सुलोचना काकूंनी मंदिरात शालिनीबाईंचे कान भरले होते. काय हो शालिनीबाई, ऐकलंय तुमच्या घरात आता लहान सुनेचीच सत्ता चालते. तिने घरात नवीन टेबल आणला, पडदे बदलले. आता हळूहळू ती तुम्हालाच घरातून बाहेर काढेल. सुलोचना काकूंचे हे शब्द शालिनीबाईंच्या मनात पुंग्यासारखे फिरत होते. त्यांचा जुना हुकुमशाही स्वभाव पुन्हा जागा झाला. सकाळी 7:30 वाजता वर्षा नेहमीप्रमाणे घाईघाईने ऑफिसला निघण्याची तयारी करत होती. तिने डब्यासाठी घाईघाईत सँडविच बनवले होते. हे पाहून हॉलमध्ये बसलेल्या शालिनीबाईंचा पारा चढला. त्यांनी हातातील वर्तमानपत्र बाजूला फेकले आणि ओरडल्या, सुनबाई, तुझी ही पाश्चात्य मनमानी या घरात चालणार नाही. माझ्या घरात सकाळी सकाळी पावाचा कचरा खायची पद्धत नाही. इथे पौष्टिक नाश्ता बनणार. वर्षा दारातच थांबली. नितीन, तिचा नवरा, काही बोलणार. तेवढ्यात वर्षाने त्याला डोळ्यांनीच थांबवले. वर्षा पुढे आली. तिने कमरेवर हात ठेवला आणि म्हणाली, सासूबाई, मी नोकरी करते. आज सकाळी मला 7:30ची लोकल पकडायची आहे. पोहे बनवायला वेळ नव्हता म्हणून सँडविच बनवले. यात कसली आली हो मनमानी? तोंड बघा कसं चालतं हिचं, शालिनीबाई म्हणाल्या. नोकरी करतेस तर काय आमच्यावर उपकार करतेस का? घरात राहायचं असेल तर माझ्या पद्धतीनेच राहावं लागेल. ही तुझी मनमानी मी मोडूनच काढणार. वर्षाने एक दीर्घ श्वास घेतला. काहीही न बोलता ती तणतणत घराबाहेर पडली. स्वयंपाकघरातून अलकाताईंनी नेहमीप्रमाणे एक सुस्कारा सोडला. वर्षा दिवसभर ऑफिसमध्ये काम करत होती, पण सकाळचे शब्द तिच्या कानातच घुमत होते. तुझी मनमानी, तुझी मनमानी. शेवटी तिने ठरवले, आता प्रत्येक वेळी शांत राहायचं नाही, पण भांडणही करायचं नाही. त्या संध्याकाळी ती घरी आली तेव्हा शालिनीबाईंचा मूड अजूनही खराब होता. त्या मुद्दाम वर्षाशी एक शब्दही बोलल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी शालिनीबाईंना अचानक चक्कर आली. त्यांचा रक्तदाब खूप वाढला होता. घरात पुरुष मंडळी घाबरली. नितीन गाडी काढायला धावला. वर्षाने क्षणाचाही विलंब न करता सासूबाईंना आधार दिला.
त्यांच्या औषधाची फाईल, पाण्याची बाटली, चष्मा सगळं तिने एका मिनिटात गोळा केलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, ताण कमी घ्या, सतत राग, ओरड आणि प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट, त्यामुळेच BP वाढला आहे. डॉक्टरांचे शब्द ऐकून शालिनीबाई काही क्षण शांत राहिल्या. घरी परतल्यावर वर्षाने त्यांच्या आवडीची पातळ खिचडी करून दिली. औषध वेळेवर दिलं. रात्री त्यांच्या पायांना तेलही लावून दिलं. शालिनीबाई हळूच म्हणाल्या, आज सकाळी मी तुला किती बोलले, तरी तू माझ्यासाठी एवढं करतेस. वर्षा हलकसं हसली. सासूबाई, तुमचा राग माझ्यावर असू शकतो, पण माझी जबाबदारी तुमच्याविषयी कमी होत नाही. हे ऐकून शालिनीबाईंचे डोळे पाणावले. पण त्याच क्षणी गल्लीतल्या सुलोचना काकू पुन्हा आल्या. त्या म्हणाल्या, काय शालिनीबाई, जास्तच डोक्यावर बसवलंच सुनेला. आज सेवा करते, उद्या घरावर नावही तिचंच होईल. शालिनीबाई काही क्षण गप्प राहिल्या. सगळ्यांना वाटलं आता त्या पुन्हा वर्षावरच ओरडतील, पण यावेळी त्यांनी सुलोचना काकूंनाच उत्तर दिलं. सुलोचना, माझ्या घरात काय चालतं हे मला कळतं. माझी सून माझं घर हिसकावून घेत नाही, ती माझं घर सांभाळते. हे ऐकताच वर्षाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि सुलोचना काकूंचा चेहरा मात्र उतरला. सुलोचना काकू गेल्यावर घरात पुन्हा शांतता होती, पण त्यांच्या शब्दांनी शालिनीबाईंच्या मनात संशयाचं बीज पुन्हा रुजलं होतं. 2 दिवसांनी नितीनने ऑफिसमधून येताच आनंदाची बातमी सांगितली, आई, माझी बढती झाली, पुढच्या महिन्यापासून पगारही वाढणार आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. वर्षाने लगेच गोडधोड करण्याचा बेत आखला. पण त्याच रात्री शालिनीबाईंनी नितीनला खोलीत बोलावलं. बाळा, आता पगार वाढलाय ना, तर पैशांचा ताबा तुझ्याच हातात ठेव. सुनबाईच्या सांगण्यावरून काही मोठे निर्णय घेऊ नकोस. आज पडदे बदललेत, उद्या घराचे कागदही बदलायला लावेल. दाराबाहेरून जाताना वर्षाच्या कानावर हे शब्द पडले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. इतकं सगळं करूनही सासूबाईंना तिच्यावर विश्वास नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्षाने एक निर्णय घेतला. तिने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. शालिनीबाई कपाळावर आट्या घेऊन म्हणाल्या, आता कसली सभा बोलवलीयेस? वर्षा शांतपणे म्हणाली, आज मी माझा पगार, माझे बँकेचे व्यवहार आणि गेल्या 2 वर्षात या घरासाठी केलेला प्रत्येक खर्च सगळ्यांसमोर दाखवणार आहे. तिने एक फाईल उघडली. त्यात घराच्या किराण्यापासून वीज बिल, सासूबाईंच्या औषधांचा खर्च, अलकाच्या मुलाच्या फीला दिलेली मदत सगळ्याचे पुरावे होते. वर्षा म्हणाली, या घरातून मी कधी 1 रुपयाही माझ्यासाठी घेतला नाही. उलट माझ्या कमाईतून या घरासाठी खर्च केला. तरीही प्रत्येक वेळी माझ्यावर मनमानीचा आरोप होतो. हॉलमध्ये शांतता पसरली. नितीननेही आईकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, आई, आजपर्यंत मी गप्प होतो, पण आज वर्षावर अन्याय होताना मी पाहू शकत नाही. तिने या घराला कधीच तोडायचा प्रयत्न केला नाही, ती जोडत आली आहे. शालिनीबाईंचे डोळे खाली गेले. काही दिवसांनी संध्याकाळी सुलोचना काकू पुन्हा घरी आल्या. शालिनीबाई, मी सांगितलं होतं ना, जास्त मोकळीक दिली तर सुना डोक्यावर बसतात. यावेळी वर्षा काही बोलणार. इतक्यात शालिनीबाई स्वतः उठल्या. त्या सुलोचना काकूंसमोर जाऊन ठाम आवाजात म्हणाल्या, बस करा सुलोचना, माझ्या घरात भांडणं लावण्याचं काम आजपासून बंद. आधी तुमच्या घरात काय चालतंय ते बघा. सुलोचना काकू अवाक झाल्या. शालिनीबाई पुढे म्हणाल्या, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझ्याच सुनेचा किती वेळा गैरसमज केला, पण संकटाच्या वेळी माझी सेवा तुम्ही नाही केली, माझ्या सुनेने केली. म्हणून आता माझ्या घराबद्दल सल्ले द्यायची गरज नाही. सुलोचना काकूंना काहीच उत्तर देता आलं नाही. त्या मान खाली घालून निघून गेल्या. त्याच्यानंतर शालिनीबाई वर्षाकडे वळल्या. वर्षा, मला माफ कर, मी प्रत्येक वेळी तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला मनमानी समजत राहिली. पण आज समजलं, घरावर हक्क गाजवणं आणि घराची जबाबदारी घेणं यात खूप फरक असतो. वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, सासूबाई, मला फक्त हे घर माझं वाटावं एवढंच हवं होतं. शालिनीबाईंनी तिचा हात हातात घेतला. आजपासून हे घर तुझंही आहे आणि निर्णयही आपण सगळे मिळून घेऊ. अलकाताई हसत म्हणाल्या, आज खरंच शांतीनिवास या नावाला न्याय मिळाला. हॉलमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. अनेक वर्षांनी या घरात टोमण्याऐवजी आपुलकीचे शब्द घुमत होते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.